नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. सांडगे करतोय. अतिशय अचूक प्रमाणबद्ध रेसिपी आहे. हे सांडगे आतमधून छान असे पोकळ झाले पाहिजे, हलके झाले पाहिजे, यासाठी देखील काही छान छान टिप्स आहेत. हाताने सांडगे तोडायचे नसतील ना, तर झर्रकन पटकन 10 मिनिटाच्या आत 1 किलोवर सांडगे कसे पाडायचे, याचीही खूप छान टिप तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, ज्यामुळे खरंच खूप छान टिप आहे. तर पटकन रेसिपी सुरू करूयात. बरं, हे आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणखी एक आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि सेटचा पूर्ण स्पून आणि कपचा सेट तुमच्यासाठी आणलेला आहे. मधुराजरेसिपीक्लब.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. व्हॉट्सॲप नंबरची लिंक दिली आहे, तिथे जाऊन पण तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑर्डर मेजरमेंट कप इतका फक्त मेसेज टाका आणि आमची टीम तुमच्याबरोबर संपर्क साधेल. खूप छान आहेत, वजनदार आहेत, जाडजूड हे मेजरिंग कप आहेत, म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हणू शकता आणि हे पुढच्या पिढ्यानपिढ्या सुरू राहील. तर आता सगळ्यात आधी पहिली महत्त्वाची टिप म्हणजे सांडगे करताना प्रमाण खूप छान हवं. तर इथे मी अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे. अर्धा किलो चणा डाळ असेल तर पाव किलो मूग डाळ आणि पाव किलो मटकीची डाळ घेतली. मटकीची डाळ जर तुमच्या इथे विकत नसेल मिळत तर तुम्ही मटकीची हलकीशी भरड काढून ती त्याच्यावरचं कव्हर काढून ती मटकी वापरली तरी काही हरकत नाही. बरं, यामध्ये मी उडदाची डाळ नाही घेतली. काय होतं, उडदाच्या डाळीमुळे सांडगे हलकेसे चिवट होतात, चामट होतात आणि ते छान फुलत नाहीत नंतर. म्हणून मग उडदाची डाळ वापरणं टाळायचं. ही टिप नंबर 2. आणि चणा डाळ पण खूप नाही घ्यायची, कारण काही काहींना चणा डाळ बाधते. त्यामुळे अर्धी चणा डाळ आणि त्याच्या 2 प्रपोर्शनमध्ये आपण मूग डाळ आणि मटकीची डाळ घेतली. तर सगळ्यात आधी अर्धा किलो चणा डाळ, पाव किलो मटकीची डाळ, पाव किलो मूग डाळ. डाळी स्वच्छ चाळून निवडून घेतलेल्या आहेत. आता या मिसळून घ्यायच्या. पुढची महत्त्वाची टिप म्हणजे या सगळ्या डाळी एकत्र केलेल्या पाण्यामध्ये खळखळून 3 ते 4 वेळा धुवून घ्यायच्या. अजिबात आळशीपणा करू नका. त्यावर धूळ बसलेली असते, माती असते. मग ते वर्षभर तुम्ही धूळ माती खाणार का सांडगेवाले? अजिबात नाही. छान वॉश करून घेऊया. भरपूर पाणी घ्यायचं आणि शक्य असलं तर हाताने अशी खळखळून डाळींवरची माती काढून घ्यायची. पुन्हा पाणी घालायचं, पुन्हा वॉश करायचं. डाळी इथे स्वच्छ धुवून घेतल्या. आता यामध्ये डाळी पूर्ण बुडतील इतपत पाणी घालायचं. डाळी भिजल्या ना की फुलतात, त्यामुळे मी इथपर्यंत शिगोशिग इथे पाणी घालून घेणार. पुढची महत्त्वाची टिप म्हणजे डाळी बरेच जण काय करतात, आळशीपणा करतात आणि रात्रभर भिजण्यासाठी ठेवतात. काय होतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पदार्थ आहे ना पटकन आंबण्याची शक्यता असते. डाळी जर तुम्ही खूप वेळ सोक केला ना, एकतर ते पाणी शोषतील, थोडीशी आंबूस चव येईल आणि मग सांडग्याची चवही बदलेल. ते टाळण्यासाठी शक्यतो एक 4 ते 5 तास डाळी भिजत घाला. त्याच्यापेक्षा जास्त वेळ डाळ अजिबात भिजवू नका. चला तर मग या मिश्र डाळी बरोबर 4 तास मी भिजण्यासाठी ठेवल्या होत्या. आता बघूयात. येस, छान फुलली आहे. एकूण एक डाळ अशी फुलून वर आली आहे. हे बघा, मस्त दिसतात डाळी. आता डाळ फोडूनही बघा. हे बघा, चणा डाळ पटकन तुकडा होतोय, मटकीची डाळ, मूग सगळं पटकन तुटतंय. याचा अर्थ डाळ आपल्या छान भिजल्यात. आता यातलं पाणी आहे ना पूर्ण उपसून काढायचं. तर अशी एक चाळणी घ्यायची आणि चाळणीत पाणी उपसून काढूयात. सगळं पाणी निथळून घ्यायचं. आता या डाळी 10 मिनिटं यातलं पाणी निथळण्यासाठी ठेवूयात. डाळीतलं पाणी निथळतंय तोवर आपण वाटण करूयात. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा एक अख्खा गड्डा घेतला लसणीचा, सोलून घेतलाय. साधारण 10 ते 12 पाकळ्या. तुम्हाला सांडग्यामध्ये किती ठसका आवडतो त्याप्रमाणे हे कमी जास्त करा. 10 ते 12 मिरच्या, आपलाच मधुराज रेसिपीचा टेबलस्पून, 1 टेबलस्पून जिरं. झाकण ठेवायचं आणि याची भरड काढून घेऊया. खूप बारीक पेस्ट करायची गरज नाही, फक्त भरड काढायची. येस, परफेक्ट, सुंदर झालंय बघा. वा वा, हलकंसं आणखी फिरवते. आम्हाला आहे ना जरा तिखट असा ठसका लागलेला सांडगा जास्त आवडतो, कारण भाजीपेक्षा आम्ही तळून जास्त खातो. आता हा ठेचा काढूयात.
ठेचा तयार आहे. काय खवंग याचा आहे ना सुवास तरवळतो, मला प्रचंड आवडतो हा जिरे लसूण मिरचीचा ठेचा. आता याच भांड्यामध्ये थोडी थोडी ही डाळ घ्यायची आणि याची भरड काढायची. एकदम बारीक नाही दळायची, हलकीशी जाडसर ठेवायची. अगदी पेस्ट नका करू आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, म्हणून मी लहान मिक्सरचं भांडं घेते इथे. साधारण 1-2 मुठी मिश्रण पुरे होतं. आता झाकण लावायचं, याची भरड काढूयात. हलकंसं फिरवून झालं की एकदा बघायचं डाळी दिसतात अखंड. मग काय करायचं, थोडंसं पुन्हा फिरवून घ्यायचं. डाळ अख्खी नको, डाळ मोडून घ्यायची जरी भरड असली तरी. चला हे तयार आहे. आता हा काढूयात ठेचा. मोठ्या डब्यात काढा किंवा असं परातीत काढा, आपल्याला हा नंतर मिसळून घ्यायचा आहे. चला, आणि आता याच प्रकारे सगळी डाळ अशी वाटण करून घेते. चला तर मग इथे सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. आता हा जो ठेचा आपण तयार करून घेतला होता, लसूण मिरची आणि जिरं, हा ठेचा सगळा यामध्ये घालूयात. तर यामध्ये बरोबर मेजर करून घेतलं आहे. 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हळद, हिंग, पाव टीस्पून, धनेपूड घ्यायची 1 टेबलस्पून आणि चवीपुरतं मीठ. अर्धा टेबलस्पून पुरेसं होतं, खूप नका टाकू, अर्ध्याला थोडंसं जास्त. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं मिसळून घ्यायचं. बघा पाणी नाही घातलं तरी याला पाणी सुटलेलं आहे या मिश्रणाला. चांगलं असं एकसंध झालं पाहिजे. सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे. चला, आता हे सगळे मसाले एकजीव करून झाले की काय करायचं सांगते. हे जे मिश्रण आहे ना, हे मिश्रण असं पसरवून घेऊया. आता यावर झाकण ठेवायचं आणि 1 तासभर तरी मुरण्यासाठी हे ठेवूयात. चला, हे सांडग्यांचं मिश्रण 1 तासभर मी ठेवलं होतं. हे बघा मिश्रण छान मुरलंय, फसफसलंय. केलं तेव्हा सुकं सुकं होतं, आता त्याला बरंच असं पाणी सुटलंय. आता पारंपरिक पद्धतीने सांडगे तोडतो ना, तेव्हा हातामध्ये असं मिश्रण घेतलं जातं आणि याचे असे हाताने सांडगे तोडले. सांडगे शक्यतो लहानच तोडले जातात. आता या पद्धतीने सांडगे तोडायला वेळ लागतो, हातही दुखतो. आता पारंपरिक पद्धतीमध्ये काय करतात, म्हणजे मेनली शुभ कार्यासाठी जेव्हा सांडगे तोडले जातात तेव्हा छोटासा गणपती, 5 पांडव असे वेगवेगळे प्रकार करून मग सांडगे तोडायची सुरुवात होते. बऱ्याच महिला आपल्या सवाष्णी जमा होतात, एकत्र होतात आणि तो खूप छान सोहळा असतो. पण आज आपण उन्हाळी वाळवण्यासाठी करतोय. आता हाताने तोडून तुम्हाला दाखवले. यामध्ये मिरची असते ना, लाल तिखट असतं, कधी कधी हाताला चुरचुर होऊ शकते. बरं कंटाळाही येतो. बरं मग उन्हाळ्याच्या सुट्टीत करतो. तुम्हाला कंटाळा येत असेल तर लहान मुलांना घेऊन बसा. लहान मुलं ही प्रोसेस खूप एन्जॉय करतात, कामही होतं, तेही बिझी राहतात. पण आता घरामध्ये लहान मूल नसेल तर काय करायचं आणि कंटाळा येत असेल आणि कंटाळा येतो म्हणून सांडगे नसेल तेवढा तर सांगते. हे बघा, हा असा चकली करायचा सोऱ्या घ्यायचा. यामध्ये मी चकलीचीच डिश लावली. सगळ्यात मोठ्या होलची किंवा छिद्राची डिश असेल ना, ती यामध्ये घाला. आता हे मिश्रण यामध्ये भरायचं. खूप सुटसुटीत पद्धत आहे ही आणि मुख्य म्हणजे कमी त्रासाची, बिना त्रासाची. हात वगैरे अजिबात दुखणार नाही. आता काय रे, एकसंध रेषेमध्ये हे घालून घ्यायचं. एक मोठी शेव, फक्त मोठी शेव घालता नाही ना, अशी जागा सोडायची एक बाजूला आणि हे ना हलकंसं असं घालत जायचं. हे बघा छान सांडगे पडतात, अजिबात त्रास होत नाहीये. आकारही छान येतो. हवं तर थोडे लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे करून घेऊ शकता. पटपट पटपट होता नाही. बघा किती फटाफट फटाफट पाडून होतात सांडगे, अजिबात वेळ जात नाही. आणि सांडगे पाडून झाले तर हवं तर वाटले की हे जरा विखुरले तर हे एकसारखे करून घ्यायचे. बघा छान त्याला काटे आलेत, साईज परफेक्ट आलेला आहे आणि आतमध्ये पोकळ होतात कारण आपण चकलीचा साचा वापरला आहे.
आहे की नाही, एकदम सोपी मेथड. फटफट 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 सांडगे अगदी कमी त्रासात कमी मेहनतीमध्ये सोडून होतो. आता काय होतं ना, बरेच जण बॅगेमध्ये घालून पण सांडगे करतात, पण बॅगेला शेवटी जोर द्यावाच लागतो. यामध्ये ना अगदी बिना त्रास आणि बिना मेहनत हे सांडगे आपले छान एकसारखे पडतात आणि मुख्य म्हणजे त्यांना आकार खूप छान येतो आणि यात जाळी पण छान होते, पोकळ होतात. आता ज्यांच्याकडे सोऱ्या नाही, जे भारताबाहेर राहतात, अशा पायपिंग बॅग येतात, पण पायपिंग बॅगमध्ये हात जरा जास्त दुखतो. सोऱ्या सगळ्यात सोयीस्कर आहे. पटपट पटपट हातावर प्रेशर नाही येत. याच्यावर हे बघा, याच्यावर होतंय, पण जास्त भार द्यावा लागतो किंवा असं मनगटावर जास्त प्रेशर येतं. सो आम्ही दोघी मिळून करतोय. सोऱ्या मावशींकडे, म्हणून मग मी पायपिंग बॅगने करते. चला, 1 किलो डाळीचे सांडगे तोडून झालेले आहेत. 3 मोठे थाळे भरलेत, एक छोटं आणि बाहेर एक पेपरवर घातलेलं आहे. सो असं साग्र संगीत तयार आहे. आता हे 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. आता हे ताटातले सांडगे आणि कागदावरचे सांडगे सगळे मोकळे करून घेतले, सुटे सुटे करून घेतले. आता 2 दिवस तरी याला छान ऊन दाखवून घ्यायचं, म्हणजे ते आतपर्यंत कोरडे होतील. 1 दिवसात नाही होणार, 2 दिवस ऊन दाखवायचं, कारण आतमध्ये सांडगे हलकेसे मॉइस्ट राहतात किंवा ओलसर राहतात आणि आत ओलसर राहिले तर त्याला बुरशी चढते. त्यामुळे छान असे कडकडीत सुकवून घ्यायचे. एकसारखे कुडकुडीत वाळवलेत उन्हामध्ये आणि कमाल दिसतात, एकसारखे झालेत ते. आता सांडगे तुम्ही भाजी करून खाऊ शकता, कमाल लागते. भाजीची रेसिपी मी घेऊन येईलच, पण मला मोह आवरत नाही, थोडे तळून बघूयात. एनिवे भाजी करताना पण सांडगे आपण तळूनच घेतो. हे तळलेले सांडगे आणि त्याच्याबरोबर तळलेले शेंगदाणे, हे कॉम्बिनेशन आहे ना, कमाल लागतं. बघा, छान फुलतायत देखील. तर हे सांडगे तळलेले काढूयात. वा, काय सुरेख रंग आलात आणि एकसारखे तळले देखील गेलेत, कुडुम कुडुम झालेत. ते टिश्यू पेपरवर. चला, हे छान तळून झालं. वा, कमाल. आता हे सांडगे आहेत ना तयार झालेले, तळलेले तर भाजीमध्ये वापरू शकता, पण भाजीपेक्षा हे असेच कुडुम कुडुम खायला कमाल लागतात. मला तर खूप आवडतात. किंवा नुसते वापरूनही भाजी केली तरी चालेल, पण तळलेल्या सांडग्याची चव खूप छान लागते. आणि हवाबंद डब्यामध्ये हे स्टोअर करून ठेवू शकता, वर्षभर छान टिकतात. फक्त पाऊस जेव्हा लागेल, ढगाळ हवामान व्हायच्या आधी, म्हणजे मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये ऊन जेव्हा कडक असतं ना, तेव्हा एकदा पुन्हा ऊन द्या, म्हणजे ते वर्षभर टिकतात आणि त्याला जाळी आळी अजिबात लागत नाही. खमंग खमंग म्हणतो ना, अगदी तसे झालं. वा, रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.